शिवान स्पोर्ट्स बोरशेती. आणि बघा हा संघ आपण NCC ट्रॉफीचा देखील चॅम्पियन होताना आपण या संघाला पाहिलंय. बोरशेती या संघाला शिवान स्पोर्ट्स या टीमनं बोरशेती या संघानं नेहमीच बोरशेती म्हटलं तर शहापूरचा संघ आहे. आणि शहापूर आलं म्हणजेच नक्कीच एका बाजूला आपण पाहतोय जो खेळाडू आज सध्याच्या घडीला IPL मध्ये सिलेक्ट झालाय ओमकार तारमाळी. त्या आठवणींना उजाळा येतो मित्रांनो. बघा पहिला चेंडू अगदी तिची दिशा देण्याचं काम केलं गेलं. नारंगी या संघाच्या माध्यमातून आपण त्याला खेळताना देखील पाहिलं होतं ओमकार तारमाले. आणि बघा आज आपण बोरशेती शहापूरच्या टीमला पाहतोय. मात्र जो बोरशेती शहापूर संघ जो जवळपास मित्रांनो 2023चा चॅम्पियन बनला होता त्या 2023च्या चॅम्पियन मध्ये ओमकार तारमालेचा देखील सिंहाचा वाटा होता हे विसरता कामा नाहीये. आज नक्कीच आपण त्या जवळपास खेळाडूला आपण सनराइज हैदराबाद या टीमच्या माध्यमातून पाहणार आहोत खेळताना. गोलंदाज तयार. थोडासा उसळी घेणारा चेंडू बॅकफुट जाऊन चेंडूला स्टेअर केले गेले. इथे देखील फक्त सिंगलला क्विकली डबल मध्ये कन्वर्ट केले गेले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मीरा भाईंदर परिसरातील हा संघ आहे आणि नक्कीच जवळपास आपण पाहिलंय की एक गाव एक फॉर्मॅटच्या माध्यमातून देखील जवळपास एक चांगली कामगिरी खास करून उत्तन या संघानं आतापर्यंत केली आहे. एक मोठं नाव आहे मीरा भाईंदर परिसरातील एक मोठं नाव. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण या टीमला पाहतो. ज्याप्रमाणे आपण गोरशेती या टीमला पाहतो त्याचप्रमाणे उत्तम टीम देखील त्याच्याच बरोबरीची आहे. बिग मॅच पाहायला मिळेल यावेळेस. आउटसाइड ऑफ स्टंप खूप चांगली लाईन. कारण या ठिकाणी जो रिच वाईट हे जे ऑप्शन ठेवलंय त्या रिच वाईटचा अनेक गोलंदाजांना फायदा उचललाय. धावा संख्या झाले ते 3. बघा पाहू शकाल पण अगदी बॅटरच्या शरीरापासून भरपूर लांब चेंडूला ठेवलं गेलं. 3 धावा फलकावर. गोलंदाज तयार. यावेळेस ऑफ साइडला फटका फसलाय. चेंडू हवेत. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. त्यानं टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद. विकेट डाऊन. आउट. अर्जुन बांगर एक मोठा खेळाडू बादून तंबूमध्ये परततोय. अर्जुनच्या देखील फार मोठ्या आठवणी आहेत. मात्र गाणं घेऊया, ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये आपण येऊया. डीजे. डीजे मास्टर थोडेसे लांब आहेत. कंटिन्यू करणार आहोत. अर्जुन बांगर त्याचा उल्लेख केला होता की अर्जुन बांगरच्या नावावरती बघितलं आपण एक फास्टेस्ट 50 आपण बघितलंय. कारण बघितलं तर 51 ते 52 धावांची ती खेळी ज्याच्यामध्ये 6 षटकार आणि 3 चौकार आपण बघितले होते आणि ती देखील एक मोठी आठवण. परंतु तो अर्जुन बांगर बघितला आउट होऊन तंबूमध्ये परतलाय. तर 3 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरा सामना आजच्या दिवसातील पाहायला मिळतोय. भरपूर जुन्या आठवणी कैलासजी आपण शेअर केल्या. खरोखरच फ्लॅशबॅकमध्ये आपण गेलो होतो. शांताराम गरज सरांसोबत चर्चा केली. तुकाराम मांगेला सरांसोबत चर्चा केली. कारण बरेच जण ज्या एक उल्लेख तुम्ही चांगला केला की तुकाराम मांगेला फक्त समालोचक नाही आहेत तर एक चांगले क्रिकेटर देखील आहेत. हा एक चांगला उल्लेख कैलासजी आपण केला होता. आणि मी त्याचं क्रिकेट बघितलेलं आहे. कारण बघितलं जेव्हा 8-8 षटकांचे सामने असायचे, इनिंगचे जेव्हा सामने असायचे, मी बघितलंय क्रिकेट. ऑफ साईडला त्याचा तो पॉवरफुल स्ट्रोक असायचा. जो एक्स्ट्रा कव्हरचा रिजन आहे ना तो पॉवर प्ले असायचा. आणि त्याची ती स्पिन गोलंदाजी ती देखील आपल्याला लक्षात येईल. गोलंदाज तयार. त्या ठिकाणी मिस्टर गॉडसन यावेळी शॉर्ट बॉल होता. उसळी घेणारा चेंडू रायझिंग डिलिव्हरी हाताळली गेली. आणि तेव्हा भारतराव संघ थोडेसे कमी असायचे आपल्या म्हणजे फिक्स संघ असायचे आणि आपल्याला नावानिशी आणि त्या खेळाडूचे निशी आपण ते ओळखायचो की हा खेळाडू या संघामधला आहे भारतराव. नक्कीच. कारण कैलासजी बघा आता नक्कीच लाईव्ह टेलिकास्टचा जमाना आहे. पूर्वी लाईव्ह टेलिकास्ट नव्हतं पण तरी देखील असे बहुतांश खेळाडू आहेत कैलासजी ज्यांना प्रसिद्धी मिळवली. यावेळी चेंडू खाली बसलाय. बघा पहिला चेंडू जर आपण पहिला कैलास थोडासा उसळी घेणारा चेंडू होता.
यावेळेस नक्कीच आपण पहिलं चेंज ऑफ फेस, थोडंसं वेगवान चेंडू, स्कीट झालं, चेंडू खाली बसलाय, बीट झालं त्या ठिकाणी बॅटर मिस्टर भावेश. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1, पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक आणि फलकावर आल्या त्या फक्त आणि फक्त 3 धावा. पहिलं षटक संपलं गेलं, 3 धाव फलकावरती पाहायला मिळते. थोडासा ब्रेक घेतोय मी झहीरभाई यांना आमंत्रित करतो कॉमेंट्रीसाठी. वेलकम झहीरभाई. आणि मी डीजेला देखील आमंत्रित देतोय या ठिकाणी सॉंगसाठी. डीजे नाही आहेत, मात्र भरपूर आठवणी आहेत शांताराम गरज सोबत. नक्कीच आम्ही लंच करण्यासाठी गेलो होतो, त्यावेळेस भरपूर चर्चा झाल्या होत्या. सगळ्यात जुन्या आठवणी अगदी निदर्शनामध्ये आणल्या की 2000चं ते वर्ष कसं होतं. एक काळ तर बघा, कधी तुम्ही मातीचं विकेट उडताना पाहिलं आहे का? आता ती देखील एक आठवण शांताराम गरज साहेबांना आमच्यासोबत शेअर केली की एकदा आम्ही वसई चिमाजाप्पा ग्राउंडवर खेळत असताना मात्र इथून आमची विकेट उडून गेली होती. विचार करत असा तुम्ही की विकेट कशी काय उडेल? मात्र 2 इंच माती, इतकी वादळी वारे सुटले होते की 2 इंच माती विकेटची अक्षरशः उडून गेली होती याच मैदानावरती. या देखील आठवणी भरपूर शेजारी, जुना काळ आठवणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे तुकाराम सरांना उल्लेख केला की नक्कीच ती तो एक काळ गाजवणारे खेळाडू आपण पाहिले आणि नक्कीच जी मेहनत आज नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची आपण पाहतो या मैदानासाठी. आता या पुढच्या पिढीला सर्व सांभाळायचं, हा देखील उल्लेख तुकाराम मंगेला सरांनी केलाय. गोलंदाज तयार, यावेळेस स्लॉक स्लिप करायचा होता, मात्र पॅड अँड बॉलचा त्या ठिकाणी संपर्क झाला नाहीये. खूप चांगली गोलंदाजी आणि ही ताकद आहे बघा. उत्तम टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर नेहमीच आपण त्यांची गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, बॅटिंग या सगळ्या गोष्टी आपण चांगल्या प्रकारे पाहिल्यात. आणि एका बाजूला आपण गोरशेत या संघाबद्दल जो संघ नेहमीच चर्चेत राहिला आहे. ज्यावेळेस NCC ट्रॉफी सुरू झाली त्या पहिल्या दिवशीपासून आपण 5 तारखेपासून झहीरभाई जर लाईव्ह कमेंट चेक केली असतं बघ, त्याच्यामध्ये एक उल्लेख आवर्जून केला गेला, गोरशेत या संघ खेळणार आहे का, गोरशेत या संघ खेळणार आहे का, हा वारंवार त्या लाईव्ह टेलिकास्टमध्ये उल्लेख केला गेला होता. भावेश की अगली गेंद, शॉर्ट गिनती, ऑन साइड पर गेंद को खेला, गेंद फाइन लेग पर जा रही है, खिलाड़ी है मगर गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन के लिए फरार. एक बेहतरीन चौका आता हुआ भावेश के बल्ले से, गुड लाइन से शॉर्ट गेंद न थी और उसको परखा था भावेश ने और गेंद को खेल दिया था डीबा फाइन लेग पर. अब स्टंबर गेंद सीमा रेखा के बाहर आप देख सकते हैं. अब स्कोर में बढ़ती इसको जाकर पहुंचा हुआ 7 रनों पर. श्वासवर्ड टीम आप देख रहे हैं, बेहतरीन मुकाबला आपके सामने है. एक तरफ जनक राजा उत्तम टीम टॉस जीतने के बाद फील्डिंग करती हुई. ये आज के दिन का आप तीसरा मुकाबला देख रहे हैं, फाइनल डे का. 2 टीमें टॉप 4 में अब आगे पहुंचती हुई नजर आई. ये तीसरी टीम हम देखने जाएंगे. ऑफ स्टंपर गेंद टैप किया गेंद को, 1 बॉल से जब तक गेंद कवर सीजन पर जाएगी, खिलाड़ी जब गेंद को फील कर पाएंगे. 1 रन पूरा होता हुआ, 1 रन के साथ रन संख्या 8 रनों पर जाती हुई. एक बड़ा मुकाबला, बिग फाइट है, क्योंकि एक टीम भिवंडी परिषद की, तो एक तरफ टीम को बात की जाए तो भाईंदर परिषद की टीमें देखने को मिलती हुई. रोशन अगली गेंद खेल तैयार, ऑफ स्टंप पर आए थे, गेंद को फाइन लेग खेलना चाहते, गेंद बल्ले पर आई नहीं थी, शॉर्ट फाइन लेग पर गेंद को रोका गया मगर 1 रन रोकने में नाकाम होते हुए खिलाड़ी. स्कोर अब आगे बढ़ता हुआ 9. ये दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ खाड़ी एंड से है मुकाबले. बरसत जी क्या कहना चाहेंगे? सुरुवात आपण बघा, जो पहिला सामना झाला होता जय दुर्गेश 11 अर्नाला आणि टीम 94 या मॅचची देखील सुरुवात थोडी धीमी झाली होती झहीरभाई. सुरुवात आपण आतापर्यंत नक्कीच सुरुवात धीमी होताना आपण पाहिलं, मात्र नंतर मात्र वेग पकडला जातोय. म्हणजे 60-70 या आसपास धावसंख्या आपण होताना पाहिलंय. गोलंदाज इव्हीएन यांना पाहतोय आपण, एक पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला जातोय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत, कारण दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त फळकावर इनसाइड आउट करायचा होता. या ठिकाणी जागा बनवली ती ऑफ स्टंपच्या थोडंसं, लेग स्टंपच्या थोडंसं मागे पाय सरकवला होता. अगली गेंद भावेश, अगली गेंद खेल तैयार. अब देखना होगा, ऑफ स्टंप आकर खेलना चाहते थे, अपील हुई मगर हम पाने का गेंद और बल्ले का संबंधी. ओवर नंबर 2 का खेल समाप्त है. सफल 2 ओवर पावर प्ले के होते हुए वहां पर उत्तम टीम के द्वारा 2 ओवर का खेल समाप्त. 9 रन पर 1 विकेट गंवाया है श्वासपुर टीम ने. और एक बेहतरीन मुकाबला चलता हुआ, क्योंकि ये मुकाबले की अहमियत दोनों टीमें जानती है कि इस मुकाबले को गंवाया तो फिर 1 साल इंतजार करना पड़ेगा NCC ट्रॉफी 2027 तक. मगर दोस्तों ये मुकाबला आपके लिए कितना खास है ना, वो आने वाला समय तय करेगा. ना प्रत्येक टीमसाठी खास आहे.
NCC ट्रॉफी म्हटलं तर या पंचकृषीतील एक नामांकित स्पर्धा आणि हे चषक ही ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न झहीरभाई अनेक संघांचं आहे आणि बऱ्याच संघांना ते व्यक्त देखील करून दाखवले की ते आमचं स्वप्न अधुरं राहिलंय आणि नक्कीच यावर्षी आम्ही ते पूर्ण करणार. त्याच्यामुळे ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला ना की अनेक संघ अगदी स्वप्न उराशी घेऊन या स्पर्धेला खेळणार आहेत आणि एक नक्कीच चांगला जवळपास परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी केला. कारण या मैदानानं अनेक खेळाडू घडवलेत, अनेक खेळाडू या मैदानातून घडले गेलेत, अनेक खेळाडू आज मोठमोठ्या व्यावसायिक स्पर्धा खेळत आहेत. या मैदानानं अनेकांना प्रसिद्धी दिली, मग तो समालोचक असू द्या किंवा एखादा क्रिकेटपटू असू द्या. झहीरभाई, या मैदानानं या स्पर्धेनं नेहमीच अनेक व्यक्तींना पुढे येण्याचं मी म्हणे प्राधान्य दिलंय. सही कहा सर जी आपने. अगली गेंद गौरसन की ऑफ स्टंप आकर जड़ में गेंद खोद कर निकाल कर खेलने का प्रयास देखने को अंपायर का निर्णय क्या आएगा. यहां पर बल्लेबाज पहुंचे नहीं पहुंचे, वहां पर थर्ड अंपायर को बिजी किया है. आइए थर्ड अंपायर अब बिजी हो जाइए और निर्णय भेजिए हमारे ऑनफील्ड अंपायर तक. कॉलिंग तो अच्छी हुई थी, दोनों बल्लेबाजों के अंदर तालमेल अच्छा था, आंखों में इशारा था, मगर अब ये गेंद डायरेक्ट हिट विकेट पर भी बल्ला वहां पर ड्राइव हुआ था नहीं हुआ था ये हम सबको देखेंगे. देखिए ऑप्शन पर गेंद जड़ में थी, अंदर के करीब से खोद के निकालना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का संबंध तो हुआ परफेक्ट, मगर वहां पर गेंदबाजों ने गेंद को कलेक्ट किया, डायरेक्ट हिट लगा है. ये आप देखना होगा क्या निर्णय हमारे अंपायर तक आएगा और स्क्रीन पर क्या दिया जाएगा. बरसा जी क्या कहना चाहेंगे कि अभी भी यहां पर टीम में थोड़ी सी परेशानी में दिखती हुई नजर आ रही है. चलिए बल्लेबाज बैक टू डकआउट गॉन. विकेट नंबर 2 का गिरता हुआ यहां पर बल्लेबाज को जाना होगा. भावेश की खेली को लगता हुआ विराम. ये देखिए कॉलिंग होना बहुत जरूरी है दोस्तों, ये क्रिकेट का खेल है ना, वहां पर बल्लेबाजों को अपने विचार मंच मैदान पर रखने 6 गेंदों का सामना किया, 6 रन बनाए, जिसमें 1 चौका शामिल किया भावेश ने अपनी टीम के लिए. मगर टीम की उम्मीदों को आप आगे बढ़ाना होगा, बल्लेबाजों को एक साझेदारी बढ़ानी होगी. गौरसन गेंदबाजी पर आए थे, पहली गेंद आप रिप्ले में देख सकते हैं. देखिए ऑफ स्टंप पर जड़ में थी, खोद के निकालने का प्रयास था भावेश रोशन का, मगर गेंद परफेक्ट बल्ले पर नहीं थी, वहां पर 1 बाउंस गेंद को कलेक्ट किया गया गौरसन द्वारा और गेंद डायरेक्ट हिट. तो बल्लेबाज का गॉडसन की का दुसरा स्पेल आपण त्यांचा पाहतोय आणि बघा पहिला स्पेल देखील अतिशय सुंदर हाताळला होता. 3 धावींचा आपण त्यांचा पहिला स्पेल पाहिला होता झहीरभाई. 1 विकेट देखील गॉडसन किकानं काढली होती. आणि हे बघा शहापूरच्या या बलाढ्य संघाला सध्याच्या घडीला तरी नक्कीच उत्तम टीमनं, जनक राजा उत्तम टीमनं सध्याच्या घडीला बांधून ठेवलंय. या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण अंदाज घेतला होता झहीरभाई, ज्याप्रमाणे आपण म्हटलं होतं की एक मोठा धावफलक, जर तुम्हाला मोठा धावफलक बनवायचा तर एक चांगली पार्टनरशिप त्या मैदानाच्या आतमध्ये बिल्ड होणं हे गरजेचं आहे. सही कहा सर जी आपने. वहां पर एक साझेदारी को बढ़ाना होगा. बाली अगली गेंद खेलते तैयार है. ऑफ स्टंप पर गेंद थी, ऑन साइड पर गेंद को मोड़ा, गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ पर जब तक गेंद को फील किया जाएगा 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बल्लेबाज. एक तालमेल अच्छा है, कॉलिंग होनी चाहिए. देखिए कॉलिंग होती है तो फिर बल्लेबाजों को इतना रूम मिल जाता है कि वो 2 रन को पूरा कर ले. और इस 2 रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या 11 रनों पर जाती हुई अब रोशन और बाली को अपनी टीम को संवारना होगा. ये 30 ओवर गोरसन अपनी टीम के लिए फेंक रहे हैं. बहुत अहम मुकाबला है. डीबीएन लाइव पर तमाम जनता जो सुन रही है, देख रही है, तमाम जनताओं का भी हार्दिक स्वागत है, क्योंकि आज फाइनल डे है और मैदान पर भी आप दोपहर का क्षेत्र जैसे जैसे वक्त जाता रहेगा हमारी तमाम जनता अपनी कदमों को लेकर इस मैदान पर इस टूर्नामेंट का आनंद लेने आएगी. ऑफ स्टंप पर गेंद कट कर दिया, गेंद पॉइंट कवर हिस्से पर जाती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा 2 रन जरूर मिल जाएंगे. अब बाली ने गेंद को देखा, मैरिट पे बल्लेबाजी, जहां की गेंद है वहां पर जितना आप खेलेंगे उतने रन आपके खाते में भी बनेंगे और टीम के खाते में भी जुड़ते हुए नजर आएंगे. इसको जाकर पता हुआ 13-13, 3 गेंदों का खेल मैदान पर पूरा हुआ. ये 30 ओवर प्रगति पर है. पहली गेंद पर रनआउट का विकेट मिला था, उसके बाद बाली मैदान के अंदर आए, अपनी टीम को संवारते हुए नजर आ रहे हैं. अगली गेंद खेलता यार बाली. ये फुल टॉस गेंद थी, कवर के दिशा पर खेला है, जब तक खिलाड़ी 1 बाउंस गेंद को फील कर पाते. अब 1 रन के साथ रन संख्या में भी बढ़ती, रन संख्या 14-14 पर जाती हुई. अब रोशन स्ट्राइक पर आते हुए 4 गेंदों का सामना किया, 1 रन पर खेल रहे. बाली आने के साथ 2 गेंदों पर 2 डबल हमने देखी, और उसके बाद 3 गेंदों का सामना किया, 5 रनों पर बल्लेबाजी कर रहे बाली. खूप चांगली नक्कीच मी तर म्हणेन सध्याच्या घडीला गॉडसन किकाची गोलंदाजी आणि खूप चांगली लाईन त्यांनी लेंथ, खूप चांगली लाईन त्यांनी लेंथ. 14 धावा फलकावर 2 गडी बाद सध्याच्या घडीला झालेले आहेत. 3रं षटक प्रगतीपदावर आपण पाहतो गॉडसन किका
या गोलंदाजाला यावेळेस अगदी आउटसाइड ऑफचा चेंडू टाकला होता आणि तिथून मात्र या चेंडूला खेळून काढलाय आणि पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. क्योंकि वहां पर ऑस्टम की गेंद को सीधा वहां पर रोशन ने देखा, परखा था. ये आप रिप्ले देख सकते हैं. शॉर्ट गेंद थी, पूल एंड पावरफुल है. अब गेंद पर निगाह रखकर बल्लेबाजी, मैंने कहा ना मैरिट पे बल्लेबाजी, जहां की गेंद वहां पर बल्लेबाजी होगी आपकी रन संख्या बढ़ेगी. ये देखिए थोड़े से सफल हुए थे, ऑस्टम पर आए थे और गेंद को आउट साइड पर खेल दिया था. ये ताकत है रोशन की और एक बेहतरीन बल्लेबाजी. अगली गेंद फिर लो फुल टॉस गेंद हल्का सा खेला आउट साइड पर, गेंद लॉन्ग ऑन पर जब तक खिलाड़ी फील कर पाएंगे 1 रन पूरा होता हुआ. अब थोड़ा सा टारगेट आगे बढ़ता हुआ टीम की रन संख्या जाकर पहुंची हुई 121. 2 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ है. 3 ओवर की कहानी का खेल आना बाकी है, मगर हम चलेंगे डीजे ऑपरेटर के पास, फिर आएंगे मैदान के और. कमांड डीजे. आ रहा है, मगर टीम के बल्लेबाज डगआउट में बैठे खिलाड़ी क्या विचारमन कर रहे हैं. ये 42 नहीं, वहां पर वो 60 रनों का आंकड़ा रखना चाहिए, क्योंकि हमारी गेंदबाजी, हम गेंदबाजी में बैकअप करेंगे. टीम दोनों पैकेज की तरह है, मगर ये मुकाबले में जी जान लगाने देके दोनों टीमें लगाएगी और मुकाबला भी लाजवाब हमें देखने को मिल जाएगा. नक्कीच प्रयत्न सुरू झाले झहीर भाई. सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये नक्कीच धावफलक थोडासा तोकडा होता. मात्र क्रमांक 3चं षटक जे खास करून गॉडसन किका यांचं पहिला स्पेल गॉडसन किकाने खूप चांगला टाकला होता. 3 धाव फक्त पहिल्या स्पेलमध्ये. दुसरा स्पेल नक्की थोडासा महागडा. एक षटकार, एक चौका ठोकला गेला गॉडसन किकाच्या अगेन्स्ट. धावसंख्या तब्बल फलकावर 21 धावा आपण झहीर भाई पाहतोय. म्हणजे कुठेतरी आता सुरुवात केलंय, कारण बघा बोरशेती हा जवळचा संघ नाही, थेट शहापूरवरून लांबचा पल्ला गाठून तोच संघ नारंगीच्या मैदानावर आलाय. म्हणून तो प्रवास कसा केला हे त्यांना ठाऊक आहे. इतका लांबचा प्रवास करून आपण इथे आलो, त्याच्यामुळे इथे आम्हाला माघार घ्यायची नाही आहे. आलोय तर इथून नारंगीच्या गावातून या एनसीसी कप मधून आम्ही काहीतरी घेऊन जाणार, हा मात्र प्रयत्न असेल. सही कहा सर जी आपने, वो कोशिश करनी होगी, क्योंकि कोशिश करने वाली की कभी हार नहीं होती, मेहनत करनी होगी. आउटसाइड पर गेंद को खेला है, गेंद मिड विकेट पर जब तक थोड़ी सी मिसफील हुई है, आप खिलाड़ी पर दबाव, प्रेशर होता हुआ, क्योंकि यहां पर 1-1 रन 2-2 रन कीमती है और वो 1-1 रन कितने बचाने होंगे ना, ये आपको विचारमन करना होगा. रजनीश पाटिल सर जी का भी आगमन हुआ, हम उनका दिल के गहराई से इस्तेकबाल करते हैं. स्वागत है सर जी आपका. एनसीसी ट्रॉफी 2026 का थरार 27वां साल है यार, फाइनल डे है. और दोस्तों आज तमाम हमारे अतिथि मेहमानों का मजमा आपको देखने को मिल जाएगा. रोशन की अगली गेंद आउट साइड पर, गेंद को फिर से खेल दिया. गेंद स्क्वायर पर ट्रैवल होती है, जब तक गेंद को फील किया जाएगा. अब एक हैंड में बताया, डायरेक्ट थ्रो आया है मगर विकेट कीपर नाकाम है. थोड़ी सी उनकी हाइट के ऊपर ये गेंद जम लगाए थे. ये 2-2 रन. अब गेंदबाजों पर दबाव, प्रेशर बढ़ता हुआ, क्योंकि ये खेल ही ऐसा है ना, कभी आपने बेहतरीन गेंदबाजी की है, फील्डिंग की है, मगर जब दबाव आता है ना तो फिर वो प्रेशर, और जब गेंद एक का पीछा करती है तो वो गेंद उसको ही ढूंढती है. बरं सर जी क्या कहना चाहेंगे? नक्कीच झहीर भाई. धावा संख्या झाल्या त्या 25. जनक राजा उत्तन, श्रीराम उत्तन या नावाने देखील आपण या टीमला पाहिलंय. मात्र अगेन्स्ट आपण पाहतोय तर त्या ठिकाणी एक ओपनचा संघ आपण पाहतोय, शिवान स्पोर्ट्स बोरशेती. मॅच बनणार ज्याप्रमाणे आपण झहीर भाई उल्लेख केलाय, नक्कीच मॅच जबरदस्त होणार यात काही शंका नाही आहे. कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. टेनिस क्रिकेटच्या त्या पटलावर या दोन्ही संघांना आपापलं वर्चस्व नेहमीच बहुतांश स्पर्धेमध्ये दाखवलंय. त्याच्यामुळे एक चांगली मॅच 101% झहीर भाई पाहायला मिळू शकेल. गोलंदाज तयार त्या ठिकाणी आहे. यावेळेस डाऊन द लेग पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव नक्कीच या ठिकाणी मिळणार. धावसंख्या झाली याची तब्बल 26. लॉस ऑफ 2 विकेट. ये गेंद देखिए, बल्लेबाज सफल हुए थे तो वहां पर गेंदबाज ने विचार किया कि थोड़ी सी लेग स्टंप गेंद डाली जाए कि विकेट मिल जाए, मगर बहुत ही गेंद बाहर, लेग स्टंप के बाहर वाइड का इशारा अंपायर द्वारा आता हुआ. इसको 26 चौथा ओवर प्रगति पर चलता हुआ.
शॉर्ट गिनती मिश्राम शॉट लॉन्ग ऑन पर जब तक खिलाड़ी आएंगे बेटा पर कैच बनेगा तो मैच भी बनेगा, मगर दोनों खिलाड़ी के बीच में जब तक गेंद को फील किया जाएगा 2 रन पूरे होते हुए नजर आएंगे। इस 2 रन के साथ स्कोर जाकर पहुंचा हुआ 28-28। और भरत सर जी आप बात की जाए ना, दोपहर का क्षेत्र शुरू हुआ है और जनताओं का मेला इस मैदान पर अपनी कदमों को लेकर आ रहा है। आप ग्राउंड थोड़ी देर के बाद और हमें भरावा नजर आ जाए। नक्कीच, कारण आपण एनसीसी ट्रॉफीला नेहमीच प्रेक्षकांची चांगली गर्दी पाहिली. दर्दी प्रेक्षक आहेत, त्याच्यामुळे गर्दी जाहीरबाई दर्दी प्रेक्षकांची तुम्हाला पाहायला मिळणार. कारण जसजशी वेळ जवळ येईल, जवळपास सेमीफायनल मॅच, फायनल मॅच, त्यावेळेस नक्कीच प्रेक्षक अगदी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल होतील. यावेळेस बॅटची आतली कडा जवळपास खालचा भाग ब्रश करून चेंडू मात्र एसटीच्या मागे निघून येतोय. सिंगलचा प्रयत्न केला होता, आणखीन एक डॉट बॉल. धावत संख्या झाली 28. चौथं षटक सुरू आहे. 28 धावा आलेत. मॅच बनणार, खूप मॅचला एक मजा येणार आहे. इतक्या शंकामध्ये 10 चेंडू आणि 14 धाव संख्येवर रोशन खेळतो. थोडंसं आता कुठेतरी गेअरशिफ्ट करावं लागेल. एखाद्या खेळाडूला रिक्स घ्यावी लागेल आणि रिक्स जर नक्कीच तुम्ही घेतली नाही तर तो धावफलक तुम्हाला जर मोठा करायचा तो करू शकणार नाही. हो, अगोदर मान बनवलं होतं, शफाट झाला होता ऑफस्टमच्या भरपूर बाहेर खेळण्यासाठी. जवळजवळ म्हणायचं गेलं फॉलिंग स्वीपचा फटका कदाचित डोक्यामध्ये फिट केला असेल आणि त्याच फटक्याच्या शोधात बघा रिप्ले पाहू शकाल, अगदी त्याच फटक्याच्या शोधात बॅटर बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी दोन्ही पायाच्या मधून चेंडू निघून आला होता. खूप चांगली गोलंदाजी. 28 धावा, 2 गडी बाद. अगली गेंद खेलने के तैयार है रोशन, राइट हैंड से गेंदबाजी होती हुई. अब ये टप्पा गिरने के बाद थोड़ी सी बाहर निकलती हुई लेग स्टंप के बाहर, वाइड बॉल का इशारा बाद और एक्स्ट्रा रन के साथ रंग संख्या जाकर पहुंची हुई 29. इवन गेंदबाजी पर है और वो चौथा ओवर अपनी टीम के लिए फेंक रहे हैं, क्योंकि दोस्तों एक बड़ा मुकाबला, बिग फाइट है. विन गेंदबाजी पर अच्छी गेंदबाजी की है अभी तक. रोशन अगली गेंद के तैयार. अब पेड़ों पर गेंद फ्लिक आउट साइड पर गैप में गेंद जा रही है, सीमा रेखा बाहर. 4 रनों के लिए फरार. मिलेंगे रन 4 होगा बेटा बार. कमॉन डीजे. रिप्ले पाहू शकाल, अगदी फ्लिक ऑफ द रिक्स. यष्टीवर मारा होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि तिथून मात्र या चेंडूला फ्लिक केले गेले आणि जैरबाजी गाणं वाजला गेला बघा. 1 2 का 4 और 4 2 का 1. धावा संख्या झाली 33. 33 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. कारण इथे जर आपण विचार केला जैरबाई, 1 2 का 4 होना चाहिए, लेकिन 4 2 का 1 होना नहीं चाहिए. बघा 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आणि या 12 चेंडूमध्ये जैरबाई 20-25 धावा जरी आल्या, एक अंदाज वर्तवायचा गेला तरी देखील हा संघ 50च्या पलीकडे, म्हणजे 50-55 धावसंख्या स्कोरबोर्डवर हा संघ लावू शकेल. शिवान स्पोर्ट्स बोरशेती तो प्रयत्न असेल. बघा प्रोजेक्टर स्कोर देखील जैरबाई आपल्याला 50 धावा प्रोजेक्टर स्कोर दाखवत आहे. आतापर्यंत 33 धावा पळकावर आल्यात, म्हणजे प्रयत्न तोच असेल 50 किंवा 50च्या पलीकडे. 8.25च्या करंट रन रेट हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. मात्र एका साईडला उत्तम संघ, जनक राजा उत्तम संघ विचार हाच करणार, आतापर्यंत आम्ही जो स्कोरबोर्ड या ठिकाणी थांबवून ठेवलाय, जास्त वेग आतापर्यंत स्कोरबोर्डला आला नाहीये, तो वेग आम्हाला या ठिकाणी द्यायचा नाहीये. इथे देखील आम्हाला स्कोरबोर्ड मंदावायचा आहे. कमीत कमी धावा येणाऱ्या 12 चेंडू मध्ये देण्याचा प्रयत्न असेल उत्तम टीमचा. सही जिक्र किया सर जी, सही चर्चा है. रन गेंदबाजी पर आएंगे. कल के दिन, परसों के दिन की बात की जाए, बेहतरीन गेंदबाजी वहां पर की थी. ये दोस्तों खेल है, क्योंकि आपके गेंदबाज कौन से वहां पर ओवर में वापरे जाए, कहां से कौन से एंड से गेंदबाजी के लिए लाया जाए. खूप चांगला उल्लेख केला जाईल भाई. कुठल्या एंडनं तुम्हाला खेळायचं. आताच्या घडीला जर आपण पाहिलं तर नारंगी गाव जो आहे त्या एंडनं हवा, म्हणजे त्या दिशेनं हवा अगदी वेगाने वाहत. त्याच्यामुळे या एंडचं म्हणजे आमचा कॉमेंट्री बॉक्स जो आहे त्या एंडचं षटक झहीरभाई खूप महत्वपूर्ण असेल आणि या कारणास्तव त्या ठिकाणी रायना लिथुरेचा वापर. यावेळेस बॅकवर्ड पंच, खूप चांगला फटका आहे. चेंडू सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
तुमचं या बोरशेती गावाचं वादळ निर्माण करावं लागेल. एखाद्या खेळाडूला वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 37 धावा झाल्या आहेत. पहिल्या चेंडूवर रायनल इथून यांच्या चौकार ठोकलाय. मीरा बाईंदर बिग बॅश त्या स्पर्धेचा चॅम्पियन बनला होता रायनल इतूरचा संघ आणि त्यावेळेस स्वतः कर्णधार रायनल इतूर होते. अच्छी गेंदबाजी भी की थी वहां पर, यूं गेंदबाजी का नजारा पेश करना होगा. फिर ऑफ स्टंप पर गेंद थी, बैकवर्ड कट करना चाहते थे मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं कर पा रहे. बाली है वहां पर, पहली गेंद को बेहतरीन अंदाज में स्क्वायर कट किया था, पॉइंट की दिशा में एक बेहतरीन दिशा दी थी और उस गेंद को वहां पर 4 रन के लिए भेजा था. देखिए ये गेंद थोड़ी सी गुड लाइन से उछाल लेकर आई थी, बल्ले के ऊपर से सीधी विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. ये रिप्ले में अब नाराज भी है बाली वहां पर. अगली गेंद खेल तैयार. ये ऑफ स्टंप के बहुत बार है, वाइड बॉल का इशारा, ये दबाव है क्योंकि आप दबाव में बिखर जाएंगे, कभी निखर जाएंगे, मगर गेंदबाजी से दिशाई से भटकेंगे तो आपको भी पड़ेंगे फटके. क्योंकि रन संख्या जाकर पहुंची भी 50 रनों का वहां पर पोजीशन स्कोर दिखा रहा, अब 53 रनों पर पहुंचता हुआ. क्योंकि विशारमंद बल्लेबाजों को करना है कि कुछ ही गेंदों का खेल है, 10 गेंदों का खेल है, 30 से 25 रन बनेंगे तो फाइटिंग स्कोर हमें देखने को मिल जाएगा. नक्कीच. ओ प्रयत्न तोच आहे. फटका फसलाय मात्र या ठिकाणी. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. अनिकेत त्यानं टिपलाय झेल, संपलाय खेळ, बाल आउट. या टीमच्या विषयी बघा जाहीरबाई, फक्त आपल्या परिसर वसई किंवा जवळपास मुंबई परिसरामध्येच हा संघ खेळत नाहीये, तर अनेक मोठमोठ्या व्यावसायिक स्पर्धा देखील आपण उत्तन टीमला नेहमीच खेळताना पाहिलं. आणि एक जर नाव घ्यायचं गेलं उत्तन टीम म्हटलं तर जाहीरबाई मी NP स्पोर्ट्स नितीन वारे यांचा आवर्जून उल्लेख करेल, कारण नितीन वारेनं जवळपास अनेकदा या टीमला प्रमोट करण्याचं काम केलंय. ऑफसाईडला चेंडूला कट केले गेले. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. फॉरवर्ड स्वीपर पॉइंटच्या दिशेनं फक्त सिंगल मिळणार, 1 धाव. एका धावेने धावसंख्या झाली आहे ती तब्बल 39 आणि मोठा फॅन आहे नितीन वारे या टीमचा. या कारणास अनेक मोठमोठ्या व्यावसायिक स्पर्धा ज्या असतात त्या स्पर्धांमध्ये नितीन वारे नेहमीच या टीमला त्या ठिकाणी घेऊन जात असतात. त्याच्यामुळे नक्कीच नितीन वारे साहेबांचं देखील थँक्यू, कारण क्रिकेटच्या माध्यमातून या व्यक्तीने देखील मीरा भाईंदरच्या क्रिकेटपटूंना पुढे आणण्याचं काम केलं गेले. सही कहा सर जी, नितिन वारे सर जी की आपने जिक्र की है, थोड़ी देर के बाद उनके भी नाम की चर्चा होगी. एक बेहतरीन व्यक्ति है भाईंदर परिषद मीरा भाईंदर की. अगली गेंद रोशन खेले के तैयार है. ऑफ स्टंप पर गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे, सफल हुए थे वहां पर, मगर गेंद थोड़ी सी नीचे रहती हुई सीधी विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. अब 7 गेंदों का खेल आपके पास आना बाकी है. 39 पर 3 विकेट गिराए हैं. देखिए आप रिप्ले में ऑफ स्टंप पर गेंद थी, सफल होकर ऑन साइड को गेंद को मोड़ना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं है. एक रन बहुत कीमती है. आउट साइड पर लॉन्गा पर गेंद हवा में, किरानी ने जम लगाई मगर नाकाम. 1-2 का 4 हो जाएगी कि गेंद सी मारेगा बाहर. 4 रनों के लिए फरार. कम ऑन डीजे. अनेक मान्यवर त्यांच्या सोबत आहेत, त्यांचं देखील नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. म्हटलं जाहीरभाई, आपने अभी भी तो बोला था की इथून प्रेक्षकांची गर्दी वाढायला सुरू झाली आणि नक्कीच वाढायला सुरू होणार. प्रेक्षकांची देखील गर्दी वाढायला सुरू होणार आणि आपले जे मान्यवर आहेत ते देखील थोड्याच वेळात नक्कीच या ठिकाणी दाखल व्हायला सुरू होतील. धावसंख्या 43 धावा या पळकावर आतापर्यंत लागल्या गेलेल्या आहेत. 43 रन लगे. आखिरी 6 गेंदों का खेल आना बाकी है. ये हमारे अतिथि मेहमानों को दिखाया जाता हुआ सभी मंच पर उपस्थित, क्योंकि दोस्तों ये मंच पर अगर वो अतिथि मेहमान नहीं तो वो मंच हमारे काम का नहीं, और ये क्रिकेट प्रेमी में हमारी जनता नहीं तो ये क्रिकेट प्रेमी हमारे काम के नहीं.
इसलिए ये तमाम हमारी जनता और हमारे तमाम अतिथि मेहमान, आपका दिल के घर से इस्तकबाल और स्वागत है। एनसीसी ट्रॉफी 2026 27वां साल है और पहली इनिंग की आखिरी ओवर लेकर गेंदबाज तैयार हैं। प्रतीक आएंगे गेंदबाजी करने के लिए। बॉलर के सामने से गेंद के सर के ऊपर से खेला गेंद लॉन्ग ऑन रीजन पर जाती हुई, जब तक गेंद को फील्ड किया जाए अब एक ही रन के साथ ये रन संख्या को आगे पहुंचाना होगा। मगर ये 5 गेंदों में किमान 10-12 रन एक फाइटिंग स्कोर भरत जी हमें देखने को मिल जाएगा। नक्कीच मात्र तितकंच टॅलेंट आहे प्रतीक गऱ्या. कोण विसरणार या खेळाडूला. हा देखील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू आहे. लक्षात ठेवा धावत संख्या 44. हे अंतिम षटक ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की शेवटचे 6 चेंडू खूप महत्वपूर्ण आहेत. कारण 50च्या पलीकडे मी म्हटलं नाही, भले तुम्ही 60 आपण एक अंदाज वर्तवला होता 60-65 भले त्या आकड्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नसलात तरी देखील 50-55 कमीत कमी 55 या आकड्यापर्यंत बोरशेती या टीमला पोहोचावं लागेल. ते एक चांगली फाईट मॅच नक्कीच होऊ शकेल या ठिकाणी. प्रतीक गऱ्या गोलंदाजी ट्रॅकवर रेडी आहेत, तयार आहेत. फुल टॉस आणि या ठिकाणी फुल टॉल वसूल देखील केलाय. चेंडूला पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. रिप्ले में देख सकते हैं फुल टॉस गेंद थी आउटसाइड मिड विकेट पर, गेंद को रोशन के बल्ले से ये मैक्सिमम दूसरा है, टीम की रन संख्या को पहुंचाया 50 रनों पर। ये देखिए ऑप्शन पर गए थे और फुल टॉस बनाकर गेंद को खेल दिया था, सी मारेगा बाहर 6 रन। क्योंकि दोस्तों ये फुल टॉस गेंद कौन तोहफा आया और तोहफे को कबूल नहीं जाएगा, मगर रोशन ने कहा वेलकम थैंक यू गेंदबाज, ऐसी गेंदबाजी चाहिए। और अगली गेंद रोशन खेलने के तैयार है। ऑप्शन पर गेंद ड्राइव किया, गेंद मिडा पर रनआउट का मौका बनेगा कि डायरेक्ट हिट तो है, मगर वन बाउंस गेंद फील्ड की जाती हुई वहां पर विकेट गया गेंदबाजों के द्वारा। अब एक ही रन कीमती है, 51 बने, ये 3 गेंदे कहां पर जाकर टीम रोकेगी, कहां पर गेंदबाज रोकेंगे, ये विचारमंद रहेगा। मगर बल्लेबाज विचार करे 3 गेंद में 10 रन तो एक फाइटिंग स्कोर तक पहुंचा जाएगा। 3 चेंडू मध्ये 10 धावा तर 2 फटके तुम्हाला खेळावे लागतील. ऑफ साइडला यावेळेस चांगला फटका, मात्र मागे प्रोडक्शन आहे, मिड ऑफ रिजन मध्ये प्रोडक्शन आहे. त्या ठिकाणी या वेळेस देखील फक्त सिंगल मिळणार. या एका धावेने धावत संख्या झाली ती 52. बघा 2 चेंडू शिल्लक आहेत. ज्याप्रमाणे झहीरभाई आपण म्हटलंय की या 3 चेंडू मध्ये 10 धावा, म्हणजे इथून या 2 चेंडू मध्ये एक तरी मोठा फटका खेचावा लागेल. सही कहा सर जी आपने। रोशन अभी स्ट्राइक पर एक सिक्सर पहले देखा था ऑन साइड पर, फिर मिड विकेट पर हमने देखा बेहतरीन बल्लेबाजी रोशन द्वारा। 29 पर खेल रहे 16 गेंदों का सामना किया। समीत की बात की जाए तो अब 3 गेंदों का सामना करके 3 रन पर खेल रहे। अगली गेंद रोशन खिलाती हुई ऑन साइड खेलना चाहते थे, बैट का ऊपर ही गिरना, गेंद फाइन लेग पर ट्रैवल होती है, जब तक इनको फील्ड किया जाएगा। 1 रन पूरा हुआ, दूसरे की मांग है, रनआउट का मौका बन जाएगा क्या? और अब बल्लेबाजों को रोकना होगा, सुमीत को अपना विकेट गंवाना पड़ेगा। ये चौथा विकेट गिरता हुआ, टीम की रन संख्या 52 पर ये चौथा विकेट गिरता हुआ। कमांडीज बनाना बाकी है। न्यू बैटर मैदान पर तेजस दाखिल होते हुए। अब ये आने वाली आखिरी गेंद पर रोशन के ऊपर जवाबदारी। 53 रन बने 4 विकेट के नुकसान पर, मगर ये आखिरी गेंद पर एक बड़ा शॉट आएगा तो 59 का आंकड़ा हमें स्कोरबोर्ड पर दिखेगा और 60 का टारगेट होगा, मगर रोशन कर पाएंगे। वाह मिडा पर खेला हुआ शॉट, जब तक इनको फील करेंगे खिलाड़ी रनआउट का मौका बनता हुआ, मगर आप यहां पर जाना होगा जरूर। अभी 1 बॉल से देखिए रनआउट का मौका है और बल्लेबाज रोशन की खेली को विराम लगता हुआ। ये 5वां झटका 54 पर लगता हुआ 55 रनों का टारगेट होगा। यहां पर जनक उत्तन टीम के लिए बहुत बड़ा मुकाबला है। दोनों टीमें पैकेज की तरह भरी हुई है, क्योंकि ये मुकाबले की अहमियत दोनों टीमें जानती है। जीतने के बाद टॉप 4 में जाने का मौका मिलेगा। ये मौके बार बार आते नहीं, मगर भरत सर जी ये मौका मिला है। कौन सी टीम बनाएगी, गेंदबाज या फिर बल्लेबाज बनाएंगे, ये तो देखने वाली बात होगी। मगर दोस्तों ये 54 का पीछा होगा नहीं होगा, दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती केली जाते टॉस साठी या।
नक्कीच नक्कीच झहीरभाई, मी म्हटलं होतं, एक उल्लेख देखील मी केला होता की भले 60 नको, भले 60 नको, मात्र 50-55 हा धावफलक जरी शिवान स्पोर्ट्स बोरशेती संघानं स्कोरबोर्डवर लावला तरी एक चांगली मॅच होऊ शकेल. आणि नक्कीच तो स्कोरबोर्ड झहीरभाई आपण पाहतोय, 56 झाले आहेत, 5 विकेट गेले आहेत, 55चं टार्गेट समोर आहे. आणि 55 टार्गेट म्हणायचं गेलं तर एक चांगलं टार्गेट आहे. एक फाईट टोटल मी तर म्हणेल या ठिकाणी बोरशेती या टीमनं उभारलं. एक बिग मॅच नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल, काही शंका नाही आहे. यावेळी आपण जवळपास नाणेफेकीच्या दिशेनं नीती 11 निर्मळ आणि त्रिशा 11 चॅलेंजर या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतो की आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये या. नियती 11 निर्मळ आणि त्रिशा 11 चॅलेंजर, आणि टॉस बॉक्समध्ये असतील आमचे साथी समालोचक भरतजी मोरे. हॉल 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 धन्यवाद समालोचन कक्ष. नियती 11 निर्मळ आणि त्रिशा 11 चॅलेंजर दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. धन्यवाद डीजे. चला, नियती 11 निर्मळ, निर्मळ संघाचा कर्णधार, आणि त्रिशा 11 चॅलेंजर, त्रिशा 11 चॅलेंजर संघाचा कर्णधार. चला लवकरात लवकर या. दिलेल्या वेळेप्रमाणे तुम्हाला त्रिशा 11 नाही, त्रिशा 11 चॅलेंजरचा कर्णधार आलेला आहे. रोशन, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. नियती 11 निर्मळ, नियती 11 निर्मळ संघाचा कर्णधार. आय थिंक खेळाडू आलेले आहेत. कर्णधार लवकरात लवकर या. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित NCC चषक, आणि या NCC चषकाचा आजचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस, आणि अंतिम दिवसामधील महत्वपूर्ण सामना. यो कॅप्टन दिस नियती 11 निर्मळ. चला या, आपला प्रेझेंटेशन बॉक्स तयार ठेवायचं आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित NCC चषक 2026 चा थरार आपण गेले काही दिवस बघत आहात, आणि या स्पर्धेचा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. या अंतिम दिवसामध्ये 2 ऑल इंडिया ओपनच्या टीम एकमेकांसमोर भेटताना बघायला मिळणार आहेत. आता या सर्व खेळाडूंनी या मैदानावरती केलेला खेळ ज्यावेळेला ओपन हाफ खेळवला गेला त्यावेळेला खूप चांगला राहिला आहे, आणि त्यानंतर ज्या 2 टीम या क्वार्टर फायनलपर्यंत मजल मारताना दिसल्यात त्या 2 संघादरम्यान नाणेफेक केली जाईल. त्यानंतर एक संघ आपल्याला सेमीफायनलसाठी पात्र होताना दिसणार आहे. पहिला सामना ज्या वेळेला आजच्या दिवसभरातला झाला त्याच्यामध्ये जयू दुर्गेश 11 विपक्ष टीम 94 कामन यांच्यामधून जयू दुर्गेश 11 संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरलाय. त्यानंतर गोखिवरे विपक्ष संतोष भुवन याच्यामधून गोखिवरे संघाने बाजी मारली आहे. तो दुसरा संघ सेमीफायनलसाठी पात्र होताना आपण पाहिला. आणि आता जनकराजा उत्तन विपक्ष शिवान स्पोर्ट्स बोरशेती या 2 संघांमधील लढत चालू आहे. पहिला पडाव पार झालाय. आकाश चिंदारी आलेले आहेत. रोशन, आपण सुद्धा या. आणि नाणेफेकी करण्यासाठी आदरणीय दशरथदादा पाटील, विनोददादा पाटील आणि त्यांचे सहकारी यांना विनंती आपण यायचंय.
टॉस केला जाणार आहे. त्रिशा इलेव्हन चॅलेंजर यांनी कॉल दिला हेड आणि हेड आलाय. धन्यवाद सगळ्या मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपण जॉईन झालात या टॉस सेरेमनीसाठी त्याबद्दल. रोशन टॉस जिंकलाय काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. खूप दिवसानंतर एनसीसी जिंकण्याचा अनुभव आहे आणि एनसीसी चषकाची ही क्वार्टर फायनल खेळायची आणि त्यांच्यासमोर आकाश शिंदे आणि संपूर्ण टीम आहे. सो कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल या मॅचमध्ये? रेग्युलर 4-5 वर्ष खेळतो तसाच खेळ बघायला भेटेल. एनसीसी चषक खेळणं, नारंगीच्या मैदानावरती खेळणं आणि बाकीच्या मैदानावरती खेळणं कशा प्रकारे याच्यामधला फरक सादर कराल? आम्ही तर 4-5 वर्ष इथे खेळतोय. खूप मजा येते खेळायला आणि गाववाल्यांचा आणि इथल्या कमिटीचा खूप सपोर्ट आहे. त्याबद्दल थैंक यू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मैच साठी. आकाश, एनसीसी ट्रॉफी खेलना और बाकी ट्रॉफी खेलना, मतलब विरार में जब आते हो तो बहुत सारे टूर्नामेंट खेलने का मौका मिलता है, लेकिन यहाँ पर एनसीसी चषक जब खेलते हो, एनसीसी ट्रॉफी खेलते हो तो कैसा फील करते हो और इस ग्राउंड के बारे में, टूर्नामेंट के बारे में क्या कहना चाहोगे? सर ये ग्राउंड के बारे में जितना बोलूँ उतना कम है. ये एनसीसी ट्रॉफी के लिए मैं बिलाड़ जाने वाला था तो वहाँ नहीं गया मैच को, तो यहाँ आया. काफ़ी अच्छा लगता है खेलने और ग्राउंड भी काफ़ी अच्छा है सर. एक सवाल पूछना चाहूँगा. टेनिस बॉल क्रिकेट आगे बढ़ रहा है और आगे बढ़ने के साथ साथ बहुत सारी बड़ी बड़ी टूर्नामेंट आती है. क्या कहना चाहोगे बहुत सारे खिलाड़ी जो अभी नए नए आगे आ रहे हैं उनको, क्योंकि ये सफ़र बहुत अलग रहता है, जैसे कि ट्रैवल करके खेलना या फिर वो कमिटमेंट के ऊपर खड़े रहना, सारी चीज़ें इसमें आती है, तो आप क्या कहना चाहोगे उसके बारे में? सर जिसने आपको कमिटमेंट किया है और आपने जिसको कमिटमेंट किया है तो उसके पास ही आप जाइए, क्योंकि जो कमिटमेंट रहता है वो अपने ऊपर भरोसे पे रहते हैं. तो मेरा यही बोलना चाहूँगा मैं कि जो भी प्लेयर्स और ऑनर्स बुलाते हैं हमको तो उनको पहले हाँ करके वहाँ ही जाइए. थँक्यू सो मच. ढेर सारी शुभकामना आपको इस मॅच के लिए. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. त्रिशा 11 चॅलेंजर या संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले नियती निर्मळ या संघाला. दोन बलाढ्य संघांमधील ही भिडण खूप चांगली रंगणार आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला जो काही सामना आहे तो सुद्धा तितकाच रंगतदार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एनसीसी ट्रॉफी स्टेट इन विथ डीबीएन लाईव्ह. थँक्यू. चला धन्यवाद. मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊयात. 55 धाब्यांचा पाठलाग मैदानावरती करायचा. टॉसची कहाणी आपण पाहिल्यात. एनसीसी चषक 2026चा महत्वाचा मॅच. बॅटिंग करत असताना जनक राजा उत्तमचा संघ प्रथमतः बॅटिंग केली. शिवान स्पोर्ट्स बोरशीतेच्या संघानं धावा उभारल्या 54 आणि 55 धाब्यांचं टार्गेट. ऑल सेट. पहिला बॉल हलक्या त्याने चेंडूला मात्र आपण पाहिलं तर ढकलून दिलाय. त्या ठिकाणी एक सिंगल येत असताना पाहायला मिळतं. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 1 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल येत असताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती अर्जुन, एक महत्वाचा खेळाडू, ज्या खेळाडूकडे सर्वाधिक एक्सपिरियन्स आहेत आणि शिवान स्पोर्ट्स बोरशीतीच्या माध्यमातून पुढचा बॉल ओद विकेट. पुन्हा आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक काय तर त्या सगळ्याच्या आतमध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. त्या ठिकाणी एक सिंगल आहे, ती सिंगल मात्र मैदानाच्या मध्ये कंप्लीट केली जात आहेत. धावफलकावरती आपण धावा पाहिला तर जाऊन पोहोचत आहेत. पहिल्या 2 बॉलवरती 2 धावा. ओहो, व्हॉट अ डिलिव्हरी. तो क्रशर आणि बिलकुल स्टंप उखाडले गेलेत. फलंदाज बाद. रिप्ले पहा. ओद विकेट हाताळण्याचा प्रयत्न केला. खोलवर टप्प्याचा बॉल एसटी मात्र लेग स्टंपला हिट करताना पाहायला मिळालात आणि अभिषेक सारखा एक महत्वाचा गडी मात्र या ठिकाणी पवेलियन मध्ये परततोय. जनक राजा उत्तम संघाला लागलेला हा पहिला मोठा धक्का. वेगवान बॉल अर्जुनचा बरोबर लेंथ वरती पाहायला मिळाला. त्या ठिकाणी खोलवर टप्प्याचा बॉल हाताळला. लेग स्टंपला त्यानं हिट केलं.
3 बॉलचा खेळ संपला. धावा फलकावरती 2, 1 गड्यांच्या मोबदल्यात. यापूर्वी आपण भरत राहुल सरांचा एक गोड आवाज ऐकला, त्यांच्या सोबतीने झहीरबाई यांचा आवाज ऐकलात. त्यापूर्वी तुकाराम मांगेलान सरांचा आपण आवाज ऐकलात आणि कैलाश पाटील सर यांचाही आवाज आपण ऐकलात. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या सोबतीने भरतजी मोरे सर सध्या जॉईन आहेत. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. धावा फलकावरती 2, 1 गड्याच्या मोबदल्यात. नव्यानं बॅटर ग्लेन मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जबाबदारीचं भान याही खेळाडूवरती असेल. एनसीसी चषक 2026 आपण पाहतायत. झनकराच्या उत्तर 2 वरती 1. खूप चांगली सुरुवात. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू दुरून खेचला, क्षेत्राच्या चेंडू खाली, बॅक टू बॅक दुसरी. लगातार 2 सिंगल आल्यानंतर लगातार 2 डब्ल्यू. आणि ज्यावेळेला मगाशी समालोचन चालू होतं ना धनंजय, त्यावेळेला चर्चा चालू होती की 60च्या आतमध्ये म्हणजे म्हणतात ना 50च्या वरती तरी धावा थांबाव्यात. आणि त्या थांबत असताना त्याला वाचवण्यासाठी हे पुरेपूर प्रयत्न. चांगली सुरुवात अर्जुन यांची. त्याच्यानंतरच्या लगेच 2 बॉलवरती 2 विकेट आल्यात. इथे थांबायचं आहे, कधी मैदानावरती तुम्हाला चांगला खेळ करायचा आहे, या गोष्टी मैदानावरती जाणणं खूप गरजेचं आहे. नबाना बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहतो दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. इव्हीएन 2 बॉलचा खेळ अजून बाकी असेल. 2 वरती 2 धक्के आतापर्यंत लागलेत. बरं सर, पॉवर प्लेची पहिले 2 षटके आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे स्टार्ट करणार? 55 धाब्यांचं टार्गेट मैदानावरती 6 ओव्हरमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. ह्या सर्व काही गोष्टी खूप महत्वाच्या असणार आहेत. बघा 55 धावा आहेत आणि तुमच्यासमोर 6 षटकं आहेत. 6 षटकं खेळण्याची पहिले सर्वप्रथम तयारी करणं गरजेची आहे. पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही पहिली तयारी ही आहे की तुम्ही 6 षटकं खेळण्याची पहिली मानसिकता बनवणं गरजेची आहे. 55, 60, 70, 80 ज्या काही धावा आहेत त्या धावांचा पाठलाग करणं ही सेकंडरी आहे. तुमची प्रायमरी काय आहे तर तुम्हाला 6 षटकं खेळणं आणि त्यासाठी तुमची तयारी असावी. मोठे फटके, वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न. यावेळेला खूप चांगला कच्चा फटका, चेंडू निघून गेलाय गलीमधून सरळ सीमारेखा पार. बॅकवर्ड पॉइंट क्लिअर करतोय, येतोय सबकार, दमदार 4 धाबा. आगरीदादा 007 काही वावमध्ये धनेश कुमारजी गावड आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला 5 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. अर्जुन वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न इव्हेंटच्या बॅटमधून हा आपण सुंदर फटका पाहिलाय. शेवटचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने पुढे टाकलाय बॉल. पुन्हा तर सन्मान देण्याचा प्रयत्न केलाय. बॉल पाठीमागे चाललाय. शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूला बीट केलाय. बॉल वेगाने चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. इव्हीएनच्या बॅट मधून आणखीन एक प्रेशर रिलीज करणारा चौकार. नंतर बघा कशी परिस्थिती बदलतीये, कसं करवट बदलणारा हा सामना बघायला मिळतोय. पहिलं षटक संपलं. 10 धाबा धावफलकावरती 2 विकेट्स आलेल्या आहेत आणि अजूनही 5 षटकं बाकी आहेत. 30 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. सेम स्थिती आहे. ज्या वेळेला संतोष भुवन आणि गोकुळे संघ खेळत होता त्यावेळेला सुद्धा 30 चेंडू आणि 45 धावांची गरज होती. 43-25 नव्हती ती, 24-25 ची गरज आपण बघितले. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये 10 वरती 2 म्हटल्यानंतर धनंजय एक गोष्ट मात्र नक्की आहे, इव्हेंटने आल्यानंतर त्याचा इरादा स्पष्ट केलाय. इव्हेंटने पहिला चेंडू जो कट खेळला होता त्याच्यामध्ये अनुशासन होतं. त्या चेंडूला खेळत असताना त्यानं मेरिटचा वापर केला होता. उजव्या स्टेजच्या बाहेरच्या चेंडूला सही नसीहत दिली होती. तिथे 4 धावा आल्यानंतर दुसरा चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न होता आणि त्याची ती आतली कडा घेऊन चेंडू जो मागे निघून गेलाय फाईन लेगच्या दिशेने, तिथे 4 धावा आल्यात आणि 4 धावा आल्यानंतर धावफलक 10 वरती बूम होताना दिसलं. अर्जुन बांगरचे षटक संपलंय आणि आता सुमितच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी खाडी एंड करून गोलंदाजीसाठी तो तयार. समोर फलंदाज टॅप काढण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. ओव्हर डायरेक्ट हिट. बाल बचे.
आणि अशा प्रकारे वाचणं ही सुद्धा एक धडधड वाढवणार आहे. म्हणजेच काय कुठेतरी तुमचं संतुलन ढासळण्यासारखं आहे. बघा किती क्लोज होता हा 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 रनआउटचा डायरेक्ट हिट. येस, जर इथं डायरेक्ट हिट झाला असता तर खांब हिट झालं असतं. येस डेफिनेटली पहिला बॉलवरती आपण पाहिलं तर त्या ठिकाणी डॉट बॉल टाकला सुमितनं. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. धावसंख्या 10, 2 गड्याच्या मोबदल्यात. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र त्या ठिकाणी होत नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळतात. बरं सर, 2023 ला बोरशेती शहापूरचा हाच संघ होता ज्याने एनसीसी चषक्यावरती आपलं नाव कोरलं होतं. आजही त्यांना मात्र संधी आहे. शिवान स्पोर्ट्स बोरशेतीचा संघ आज शिवान स्पोर्ट्स या नावानं तो मैदानावरती उतरलाय. पहिला 1.2 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात आणि धाबा फलकावरती 10. नाही, बोरशीतने या मैदानावरती आले, त्याने ते विजेतेपद पटकावलं आणि त्यानंतर सातत्याने या मैदानावरती होणाऱ्या स्पर्धांमध्ये ते खेळताना दिसतात. त्यामुळे या मैदानाचा त्यांना अनुभव चांगला आहे, प्रचंड आहे. आणि समोर खेळणारा उत्तम संघ, यामधील अनेकसे खेळाडू या मैदानावरती या अगोदर सुद्धा अनेक वेळा खेळले आहेत. यावेळेला मन बधावून चेंडूच्या रेषेमध्ये न येताना ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका नाही कनेक्ट झाला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. 1 सेकंड डॉट. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात आणि कहाणी जर पाहिली तर पहिल्या 3 बॉलची डॉट डॉट डॉट. जसं कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण एका गोष्टीवरती चर्चा करतो की 6 षटकांच्या मॅच आणि त्याही दोन्ही एंडनं तुम्ही कुठल्या मानसिकतेनं मैदानावरती समोर खेळणार, एखाद्या गोलंदाजावरती डावपेच तुम्ही कशा प्रकारे आखणार, ह्या सर्व काही गोष्टीवरती चर्चा केली जाते. सफल झाले आणि त्यानंतर बॉलला मात्र पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलेला हा खणखणीत षटकार. वाढत होता. डॉट डॉट डॉटचा तो आता रिलीज करण्याचं काम मैदानावरती केलं जात आहे. या षटकारानं धावफलकावरती आपण धावा पाहिला तर जनक राजा उत्तम संघ जाऊन पोहोचलाय 16 वरती. 16 लॉस ऑफ 2 विकेट. 26 बॉल 26 बॉल 39 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. हा फटकात होता ना, तो थोडा दबाव जो निर्माण होत होता ना, त्याला आता रिलीज करणारा भरसर पाहायला मिळतो. नाही, दबावाला तर या फटक्याने झुगारले जरूर, परंतु ते आलेले 3 डॉट आहेत ना, त्याने त्या षटकाराला त्याच्यामध्ये सामावून घेतलंय म्हटल्यानंतर इथून येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती सुद्धा एखादा मोठा फटका गरजेचा असणार आहे. 16 येणारे 2 चेंडू सुमितने जर का चांगला कंट्रोल दाखवला तर बोरशीतीची पकड या सामन्यावरती परत येईल. पण जर का इथे 2 चेंडूमध्ये मोठा फटका आला तर उत्तम. हो, यावेळेला पहिले फ्रंट फुटत गेले, नंतर बॅक फुटवरती आले, त्यानंतर चॉप केले, चेंडूला दिशा दिली गेली, चेंडू गेला सरळ पॉइंटच्या दिशेनं, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता एक धाव येते. 17 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहू शकतायत. 1.5 चेंडू देखील संपलात. 55 धावांचं टार्गेट. एनसीसी चषक 2026 आपण पाहतात. मागच्या 27 वर्षाची परंपरा आणि एकी या सर्वांचं बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका खूप चांगला खेळलाय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. कडक स्ट्रोक. 6 धावा. व्हॉट अ शॉट. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर डिपेस्ट लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेळला आणि कॅच कोणी पकडलाय? बाहेर खेळाडू होते. 23-2 गड्याच्या मोबदल्यात. काय सुंदर स्ट्रोक होता धनंजय, दिल खुश करने वाला यह शॉट था. इनसाइड आउट आणि चेंडू 6 धावा आणि 23 वरती धावफलक जाऊन पोहोचले. आस्किंग रन रेट वरती नजर असणार आहे. 11.50चा CRR म्हणजेच करंट रन रेट आणि त्यानंतर 8 धावांची गरज प्रत्येक षटकागणिक आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी कोण, तिसरं षटक हाताळण्यासाठी कोण येणार, कोणाला इंट्रोड्यूस केलं जात आहे? पुन्हा एकदा अर्जुन बांगर आणि या मैदानाची ती वेगळी नाळ आहे, ते वेगळं नातं आहे आणि अर्जुनने या मैदानावरती खूप चांगल्या खेळीच केलेल्या आहेत. त्या आठवणींना ताजं करावं लागणार आहे. 24 चेंडू आणि 32 धावांची गरज. विकेट खूप गरजेची आहे. लगातार त्या 2 विकेट आल्या आणि त्यानंतर असं वाटलं होतं की जनक राजा उत्तम संघ बॅकफुटवर जाईल, परंतु त्यानंतर एव्हियनने केलेली बॅटिंग खरोखर शानदार. हो, यावेळचा चेंडू फ्रंटफूट बॅकफूट डान्स करत खेळण्याचा प्रयत्न. फलंदाजाला नाही चेंडू समजला. चेंडू खाली राहत असताना येतोय डॉट. शरीर आणि बॅटच्या मधून चेंडू निघून गेलाय. म्हणजेच तुम्ही त्या फटक्याला, त्या चेंडूला अझ्युम केलं होतं की याची उसळी इतकीच होणार, इतकाच टर्न होणार, इतकाच बाउन्स असणार.
आणि ते तुमचं जे ॲझम्पशन होतं ते चुकलंय आणि त्यामुळे आलाय डॉट. 23 दोन गड्यांच्या मोबदल्यात डॉट येणं गरजेचं आहे. फटका खेळला, हवेमध्ये खेळलाय, बॉल उंच गेलाय, दूर गेलाय का पाहूया. क्षेत्ररक्षक आलाय आणि त्याच्या डोक्यावरून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे कडक बेधडक सिक्सर. जे हवाने केली कमाल. हवा यही चीज आहे. या मैदानावरती खेळत असताना हवेचा थोडासा सपोर्ट जरूर मिळतो, पण हा चेंडू असं वाटलं होतं की इतकी उंची गाठली आहे, तितका प्रॉपर कनेक्शन नव्हतं आणि प्रॉपर कनेक्शन नसताना जितका उंच गेला तिथून हवेच्या झोक्यावरती तो चेंडू बाहेर निघून जात असताना 6 धावा आल्यात. षटकार आलाय. जनक राजा उत्तनला अजून एक मिळाला आशेचा किरण आणि या मॅचमध्ये आता चांगल्या स्थितीमध्ये येऊन थांबलेत. हा सामना कंट्रोलमध्ये दिसायला लागलाय. 22-26 इतकी मोठी इक्वेशन नाहीये. 29 वरती 2 आहेत. मॅक्सवेल 14 वरती खेळतात, एव्हियन 14 वरती. नियती निर्मल आणि त्रिशा 11 चॅलेंजरच्या कॅप्टनना विनंती आहे, आपण योगेशजी घरत यांच्याशी संपर्क साधायचा आहे. नियती निर्मळ आणि त्रिशा 11 चॅलेंजर दोन्ही टीमच्या कॅप्टनना आमची विनंती असेल, आपण योगेशजी घरत यांच्याशी संपर्क साधा. विनंती असेल. 22 बॉलचा खेळ बाकी आहे. 26 धाब्यांची गरज आहे. ओ द विकेट. ओहो, यावेळेचा बॉल खूप चांगला पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातो. येतोय डॉट बॉल. डॉट बॉल देखील मॅच मध्ये घेऊन येऊ शकताय शिवान स्पोर्ट्स बोरशेती संघाला. 21 बॉलचा खेळ बाकी आहे. 26 धाब्यांची मैदानावरती गरज आहे. जनक राजा उत्तन 29ला 2 विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच अजून देखील बॅलन्सिंग मोड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल. फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय. त्या ठिकाणी जोपर्यंत बॉलला पाठीमागून फील्ड केलं जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा डॉट बॉल आलेत. बरं सर, या मॅच मध्ये शिवान स्पोर्ट्स बोरशेतीला परतायचं आहे तर त्यांना डॉट जास्तीत जास्त हाताळायचे आहेत. नाही, चांगला उल्लेख केला होता, पण डॉट बरोबरच विकेट आले तर अजून चांगला आणि मोठा कमबॅक होऊ शकतो. कारण आता दोन्ही फलंदाज सेट आहेत. आता म्हणतात ना, ज्या वेळेला सेट झाल्यानंतर एखादी विकेट, मी एखादी नाही म्हणणार, या दोन्ही फलंदाजांना बाद केलं तरच बोरशेती संघ या मॅचमध्ये परत येऊ शकतो. अर्जुन बांगर याच्यावरती हल्ला केला होता. अर्जुनकडे ती क्षमता आहे. येणाऱ्या 2 चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवणं ही त्याची गरज आहे. यावेळेचा चेंडू पायामध्ये आतमध्ये येणारा डायरेक्ट हिट. ओ, फेकी वेगानं केली गेली. चांगलं बॅकअप होतं. डीपमध्ये जे प्रोटेक्शन होतं त्याचा फायदा झालाय. पंचांनी लेग बाईटचा इशारा दिलाय. लेग बाईटचा इशारा सिंगल आली आहे आणि धनंजय विकेट नाही आली तर मात्र हा सामना कदाचित लवकर सुद्धा क्लोज होताना दिसू शकतो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. थोडी रिस्क पण घेतली होती कारण महत्वाची विकेट आहेत. अशा कंडिशनला ज्यावेळी तुम्ही डायरेक्ट हिटचा प्रयत्न करता त्यावेळी बॅकअप देखील, म्हणजे बऱ्याचशा वेळा आता भरपूर क्रिकेटर आहेत या मैदानावरती पाहतात हा मॅच. बोरशेती संघ ज्या पद्धतीनं फिल्डिंग करतोय किंवा बाकीच्या साऱ्या काही गोष्टी ह्या देखील खूप पाहण्यासारख्या आहेत. ओ द विकेट. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा मात्र पाहायला मिळाला. खूप छान पद्धतीने त्या ठिकाणी हाताळण्यात आल्या आहेत. षटक संपल्या मैदानाच्या मध्ये. 3 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहे 30. 18 बॉल मध्ये 25 धावेची गरज असणार आहे. येणारे 18 बॉल धावा करायचे आहेत 25. या आपण जाऊया डीजे कडे, ऐकूयात संगीत आणि येऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. तयारी झाली. शेवटचा दिवस सुद्धा आलाय. हा ग्राफ आहे, हा आलेख आहे, कशा पद्धतीने धावा बनल्यात, कोणता संघ कोणत्या स्थितीमध्ये. येलोची लाईन दिसते ती तुम्हाला बोरशेती संघाच्या जनकराजा उत्तम संघाची. 18-25 धनंजय जी ती दुसऱ्या षटकापर्यंतची स्थिती होती त्या स्थितीला बघता 8 धावांचा आस्किंग रन रेट होता. मागील षटकामध्ये एक षटकार जरूर आला, पण त्या षटकारानंतरही काय झालंय तर जो 8चा आस्किंग रन रेट होता तो 8 पासून थोडा पुढे गेलाय. 8.33 च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत आता. म्हणजे ते 0.33 हा एक पॉझिटिव्ह म्हणजे म्हणतात ना काहीतरी सकारात्मक भाग आहे, तो एक मदत करू शकतो शिवान स्पोर्ट्स बोरशेती संघाला. पण मैदानाच्या आतमध्ये जमलेली ही जी जोडी आहे 14 धावांवरती दोन्ही खेळाडू खेळतात. एव्हियनचं मी त्यामध्ये कौतुक करेल, त्याने कमी चेंडूंमध्ये 14 धावा बनवल्या. 4 चेंडू 14. मॅक्सवेलने 11 चेंडू 14. या 2 धावा 2 फलंदाजांनी ही मोठी पार्टनरशिप रचली, त्यामुळे खूप मोठा इम्पॅक्ट हा या दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 30 वरती 2 षटक घेऊन येतोय नवीन गोलंदाज मिस्टर तेजसला काहीतरी वेगळं पण दाखवावं लागणार आहे.
असे काही चेंडू हाताळावे लागणार आहेत, जेणेकरून एखादी विकेट इथे सुरुवातीच्याच काही चेंडूमध्ये मिळेल. क्षेत्ररक्षणाची सजावट जर बघाल तर फाईन लेग आणि थर्ड मॅन बिलकुल क्लोज आहेत आणि एक गलीमध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक तेवढा त्याला इनसाइड आउट चेंडूला पाठवला, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे जवळ, चांगली फिल्डिंग, एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. 2 धावा पहिल्या बॉलवरती, तर 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 32. आणि बरं सर, बोरशेतीच्या जर आपण टी शर्ट वरती जर्सीवरती पाहिलं तर बेस्ट ऑफ आहेत, म्हणजे बेस्ट ऑफ बोरशेतीचा संघ आहेत. आता परफॉर्मन्स आहे त्यांना बेस्ट द्यायचा आहे, या मैदानावरती बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे, ही खरी टेस्ट आहे. 17 बॉलमध्ये तुम्हाला 23 धावा रोखायच्या आहेत, दुसऱ्या बाजूला उत्तनला करायचे आहेत. फटका खेळला पुन्हा मात्र खूप छान पद्धतीने क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, तिथे प्रोटेक्शन ठेवण्यात आला. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, तर नाही. एकाच धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागलंय. 16 बॉलमध्ये 22 धावेंची गरज आहे. हा मॅच खूप अटीतटीचा होऊ शकतोय शिवान स्पोर्ट्स बोरशेती आणि जनक राजा उत्तन या 2 टीम मध्ये. बघा, जर का आस्किंग रन रेट अनुसरून खेळ केला तर जशी जशी मॅच पुढे जाईल, जशी अशी एक धाव घेत दुसरी धाव घेत तशी मॅच पुढे जाईल, तसा या मॅचचा जो आस्किंग रन रेट आहे काही प्रमाणात वाढताना दिसणार आहे. म्हणजे सिंगल जर आली तर, पण डबल ट्रिपल चौकार या धावा बनल्या तर सामना लवकर क्लोज होईल. यावेळेला चांगली फिल्डिंग, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न नाही, एव्हनला थांबवलं गेलं, एकच धाव आली. मग अशी बेस्ट ऑफ बोरशेती असा जो उल्लेख आपण केला, शहापूरचं क्रिकेट खूप मोठं आहे, प्रचंड स्पर्धा या ओरमच्या माध्यमातून तिकडे होतात, अनेक खेळाडू तिकडे आपल्या खेळाची प्रगती साधताना दिसलेत. फक्त तिकडे एवढं मोठं क्रिकेट आहे की इथून बाहेर येण्यासाठी वेळ नाही मिळत, आणि म्हणूनच या बोरशेतीच्या बेस्ट खेळाडू या नारंगीच्या मैदानात खेळण्यासाठी आलेत आणि ते आपला खेळ दाखवतात. पुन्हा एकदा ऑन साईडला मिस टाइम स्ट्रोक, एक धाव कंप्लीट, सिंगल. आणि दुसरी गोष्ट, मैदानाच्या मध्ये जशी गोलंदाजी होतात, बॅटिंगमध्ये थोडंसं आता ती कमतरता जाणवली होती. काही महत्वाचे खेळाडू बाद झाल्यानंतर ती धावसंख्येपर्यंत मजल मारायची होती, तिथपर्यंत जाण्यासाठी तो प्रयत्न पाहायला मिळाला नाहीत. परंतु आता गोलंदाजीमध्ये ते एफर्ट लावले जात आहेत, ते प्रयत्न केले जात आहेत. येणाऱ्या 14 बॉलमध्ये रन करायचे 20. एबीएन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा तयार आहेत. तेजसचा बॉल पाठीमागे विकेट किपरनं बॉल लढवलाय. म्हटलं की बेचची लढाई आहे, तुमची टेस्ट देखील मैदानावरती सुरू आहेत. येणारे 13 बॉलमध्ये रन करायचे 20. मॅच अगदी दोन्ही संघाच्या बाजूने 50-50 वाला मॅच बरस सर हा मैदानावरती सुरू आहे. यावेळेचा बॉल पंच वळतायत, व्हाईट बॉलचं सिग्नल घोषित करतायत. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 36. 36 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 13 बॉलमध्ये रन करायचे 19. शेवटचा बॉल निर्णायक बॉल असणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला तयार होताना पाहायला मिळत आहेत. 13 बॉलचा खेळ बाकी आहेत, 19 धावेची गरज आहे. लास्ट बॉल, फटका पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल त्या ठिकाणी आपण पाहिलं तर फील्ड केला जाईल. एक धाव येत असताना पाहायला मिळत आहेत. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत ते 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत त्या मात्र 18. 12 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे, आणि 18 धाव्यांची येस अंपायर्सकडे लक्ष द्यायचं जरा.
तयार होतील. राऊंड विकेट. पहिला बॉल पडल्यानंतर पंचाने सांगितलं व्हाईट बॉल एक्स्ट्रा बॉल. अगदी धाव्याने या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळतात. 12 बॉल मध्ये 17 धावेची गरज असेल. भरत सर, या चेंडूवरती त्याने अँगल बनवून टाकण्याचा प्रयत्न, परंतु अँगल बनवून टाकत असताना जितका मागे ठेवण्याचा प्रयत्न केला तितका मोठा अँगल बनत गेला आणि तो अँगल बनण्या कारणाने हा वाईट आलाय. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. आता या अशा स्थितीमध्ये मॅच असताना या एक्स्ट्रा रन सुद्धा खूप मोठा रोल आता करणार आहेत. असं करत असताना एव्हियन फॉलो करण्याचा प्रयत्न, फॉलो केला परंतु बॅट पासून चेंडू लांब राहिलाय. जितका चेंडूने डेप केला तितकाच एव्हियनला वाकणं कठीण झालं. पुन्हा एकदा येतो डॉट. डॉटची अपेक्षा अगदी शिवान स्पोर्ट बोरशेती संघ तोच करतो की इथून डॉट बॉल कशा प्रकारे टाकले जातील. दुसऱ्या बाजूनं कशा प्रकारे जनक राजा उत्तमचा संघ बॅटर त्याला फेस करतील या कंडिशन मध्ये तेही खूप गरजेचं आहे. येणारे 11 बॉल बाकी आहेत. 11 बॉल मध्ये रन करायच्या 17. 11-17 वाला मॅच आहेत. गोलंदाज पुन्हा त्या गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. स्ट्राईक इन लाइव्हियन ज्याच्यावरती सर्वाधिक जास्त दारोमदार असलेल्या मॅच मध्ये आतापर्यंत 8 बॉल मध्ये 16 धावा त्याने बनवल्यात. मॅक्सवेल 14 बॉल मध्ये 18 त्याने देखील बनवले आहेत. 11-17 राऊंड विकेट. फटका खेळलाय, समोर खेळलाय, क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी थोडीशी मिस्टेक घडल्यात. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न लगेचच पलटल्यात बॅटर. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. आता येणारे बॉल मैदानाच्या आतमध्ये शेष आहेत ते 10 आणि 10 बॉल मध्ये रन करायच्यात 15. नाही 10 चेंडू आहेत आणि हा सामना सुद्धा पहा खूप चांगला रंगणार आहे. कारण आता खूप वेळ झाला पण बाउंड्री आलेली नाहीये. दोन्ही फलंदाज सेट आहेत ही वेगळी बाब, पण बाउंड्री नाही आली तर म्हणतात ना त्यांना कुठे ना कुठेतरी मोठा फटका मारण्यासाठी अडचण आली आहे. गोलंदाजांनी मोठं चॅलेंज क्रिएट केलंय. शिवान स्पोर्ट्स बोरशेती संघाने कंबर कसत असताना या लो स्कोरिंग मॅचला हाय व्होल्टेज बनवण्याचा जो काही जिम्मा उचललाय त्याच्यामध्ये त्यांना जवळजवळ यश मिळालंय. आणि आता एव्हियन फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक गॅप मधून चेंडू निघून चाललाय का? ओ हो नाही कॉल दिला, नाही चर्चा झाली, नाही संवाद झाला. चेंडू दोघांच्या मधून निघून गेला. फरार. सीमा रेखा पार. चौकार. प्रयत्न केला. बॉल गॅप मध्ये गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावत होते. 2 क्षेत्ररक्षक अगदी त्या बॉलवरती नजर तर शेवटपर्यंत होती परंतु दोघं एकमेकांकडे बघत राहिले आणि बॉलवरती अगदी कुठलाही क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीत. धावफलकामध्ये धावा वाढल्या. 4 ने धावसंख्या 44. 9 चेंडू 11 धावेची गरज. पुण्याचा ड्राईव्ह केला. फटका छान खेळला. बॉल गॅप मध्ये चालला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. कव्हर मध्ये बॉल सरळ निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. चौकार. खूप खूप वेळाची वाट बघितली गेली आणि त्यानंतर मात्र चेंडू फरार होत आहेत. लगातार 2 बाउंड्री झाल्यात आणि इक्वेशन पूर्णपणे बदललंय. 8 चेंडू आणि आता 7 धावांची गरज. शिवान स्पोर्ट्स बोरशेती संघासाठी अडचणी वाढल्यात आणि या अडचणी वाढत असताना एव्हियनने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. बघा कशा पद्धतीने चौका केला होता. पायानं चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु वेगवान चेंडू जो मैदानाला घरंगळत आला होता त्याला रनिंग मध्ये अडवणं सोपं नाही राहिलं, नाही शक्य झालं आणि त्यामुळे चौकार. 48 वरती 2. 55चा पाठलाग. 7 धावांची गरज. 2 चेंडूचा खेळणं अजूनही बाकी या 5व्या षटकातील आणि त्यानंतर 6वं षटक. क्षेत्ररक्षणाची सजावट बघा. बॅकडॉक स्पेअर लेग. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. मिड विकेट मध्ये तैनात आहे. वाईडिश लॉंग ऑन ठेवण्यात आला. वाईडिश लॉंग ऑफ आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन कव्हर पॉइंट मध्ये सुद्धा ठेवण्यात आलंय. पायातला चेंडू त्याला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे चांगली फिल्डिंग. एव्हियनने एकदा धावून कंप्लीट केली आणि एकदा धावून कंप्लीट केल्यानंतर षटक खातील शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. 49 for 2. 49 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अचानकपणे मॅच बदलला. बळीच्या षटकामध्ये वाईडनं सुरुवात. डॉट त्याच्यानंतर लगातार आलेले 2 चौकार. सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्यात. 7 बॉल मध्ये रन करायच्यात आता 7-6 वाला मॅच आहेत. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. बली. फटका मात्र खूप छान पद्धतीने खेळला. ऑन साइडला बॉल गॅप मध्ये चालला वेगाने परंतु क्षेत्ररक्षक पोहोचले आहेत. खूप छान पद्धतीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा त्या ठिकाणी धावून कंप्लीट केल्या आहेत. आता समीकरण गेलंय शेवटच्या 6 बॉल मध्ये रन कराव्या लागतील त्या मात्र 4.
चा वाढदिवस 2000 साली आपण पाहिलं तरी मैदान मात्र उभारण्यात आलं आणि त्यानंतर आता 27 वर्षाची परंपरा, सर्व खेळाडूंचे आपले एकजूट, ग्रामस्थांचे एकजूट आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तरी संपूर्णतः स्पर्धा आज अंतिम दिवसामध्ये मात्र येऊन टेपले. 5 ओव्हर नंतर 51 धाबा, 6 बॉल 4 धाब्यांचं लक्ष असेल. आता इथून मात्र कुठला गोलंदाज जो असेल जो मैदानाच्या मध्ये या शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी हाताळेल किंवा 4 धावा रोखू शकतोय त्याच्यावरती देखील मात्र नजरा दिल्या जातील. आज डिबेनच्या वतीनं आपण पाहिलं तर 4 कॅमेरा निश्चित संपूर्ण स्पर्धा मात्र लाईव्ह प्रक्षेपण घर बसल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जात आहेत. शिवान स्पोर्ट्स बोरशेती आणि अगेन्स्ट आहे त्यांच्या जनक राजा उत्तम. 5 ओव्हरमध्ये 51 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शिवान स्पोर्ट्स बोरशेतीला आता मात्र बेस्ट परफॉर्मन्स द्यावा लागेल कारण 6 बॉलमध्ये 4 धावा त्यांना रोखायच्या आहेत. 6 मध्ये 4 धावा धनंजय करायचे आहेत आणि 6 मध्ये 4 धावा जनकराजा उत्तनला करत असताना बोरशेती संघाला त्या वाचवायच्या सुद्धा आहेत. आता 6 मध्ये 4 इक्वेशन थोडीशी अवघड आहे, पण कधी कधी म्हटलं जातं ना तुम्हाला काहीतरी करायचं असतं त्यावेळेला त्या करण्यासाठीचे प्लॅन डोक्यामध्ये यावेत. जर का तुम्हाला ते वाचवण्यासाठी तुमच्यासमोर अडचणी येत असतील किंवा संकटच जास्त दिसत असतील तर तुमच्यासाठी ते यश लांब आहे. पण जर का त्या 4 धावा वाचवण्यासाठी तुमच्याकडे काही अस्त्र असेल जेणेकरून या तुम्ही धावा वाचवू शकता तर मात्र तुमच्या यश जवळ आहे. तुम्हाला जर का चॅलेंजेस जास्त दिसत आहेत तर मात्र ते यश तुमच्यापासून लांब आहे. जर ऑपॉर्च्युनिटी दिसते तर तुमच्यापासून यश जवळ आहे. तुर्तास हा चेंडू येतो वाईड, अतिरिक्त धाव. 6 मध्ये 3 ची गरज. 6 बॉलमध्ये 3 धाब्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. 6-3 शिवान स्पोर्ट्स बोरशेती वर्सेस जनक राजा उत्तम. एव्हीएन 12 मध्ये 27 धावा आतापर्यंत त्यांना बनवल्यात. महत्वाची इनिंग त्यानं साकारलेत. स्ट्राईक एंडला सध्या तो तयार आहे. हलक्या त्यानं समोरच्या दिशेनं फटका मात्र खेळून काढलाय. 1 धाव तर त्या ठिकाणी कंप्लीट झालाय. बॉल सीमारेषेच्या जवळ चाललाय, तिथे फील्ड केलं जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. जनक राजा उत्तमच्या संघाच्या आता डगआउट मधून टाळ्यांचा गजर मात्र सुरू झालाय कारण येणारे बॉल आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये धाब्यांची गरज आहे ती मात्र 1. 5 मध्ये 1 धाब्याची गरज. सामना सहज आणि सोपा केलाय. एव्हीएनचं कौतुक करावं तितकं कमी आहे. या सामन्याला जर का जिंकण्यामागे कोणाचं सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन असेल तर ते एव्हीएन आल्यानंतर केलेली ती शांत संयमी फलंदाजी, ऑन मेरिट मारलेले ते फटके, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला मिडविकेट, सीमारेखा पार, विजयी चौकार. सामना संपला, सामना जिंकला जनक राजा उत्तम या संघानं आणि पराभवाच्या छायेत शिवान स्पोर्ट्स बोरशेती.